Good evening students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to learn the first chapter of Math First, that is linear equations in two variables. बघा ज्याला आपण एक रेषीय समीकरण म्हणतो आणि त्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल असतात. इथे जर आपण पाहिलं तर x आणि y हे दोन व्हेरिएबल आहेत. अशा प्रकारचे जे इक्वेशन्स असतील त्यांना लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हटलं जातं. आता आपल्याला त्याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे, म्हणजेच त्याचं सोल्युशन शोधायचं आहे. एक्स आणि वायचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहे. आता हे सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत. आता इथे आपण जर थोडं ऑब्झर्व केलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की या ठिकाणी इथे पुस्तकात एक चूक आहे हे लक्षात घ्या. इथे ऑलरेडी मायनस द्यायला हवं त्यांनी, तर एवढं करेक्शन तुम्ही करून घ्या. नंतरच आपण त्याची ॲडिशन करू शकतो. ओके, इथे मायनस आहे तर इथे मायनस घेता येतं. आता इथे हे जर आपण ऑब्झर्व केलं आपल्याला एक लक्षात येतं, हा 3y आहे तो प्लस आहे आणि हा -3y तो मायनस आहे. सरळ सरळ ॲडिशन केली तर हे दोन्ही कॅन्सल होऊन जातात. फक्त एक्सची टर्म शिल्लक राहते आणि व्हॅल्यू काढणं सोपं होतं. ओके, जसे एक्झाम्पल येतील तसं मी सांगत राहील तुम्हाला. या दोघांचा विचार करू आपण. आता इथे जर आपण ॲडिशन केली तर 5x + 2x म्हणजे हा झाला 7x प्लस मायनस प्लस 3y मायनस 3y उत्तर 0. प्लस करा मायनस करा काही फरक पडत नाही. आणि इथे दोघांची बेरीज आहे 21. आता 7x = 21 म्हणजेच काय झालं, x = 21/7. देअरफॉर x = 3. x = 3 ही व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी मिळाली. इथे बॉक्स केला आहे त्याला, नंतर इथे पण बॉक्स आहे आणि शेवटच्या उत्तराला पण बॉक्स आहे. ओके, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 आली, ती तिथं कळतं आपल्याला. प्लेस x = 3 इन इक्वेशन 1. इथे व्हॅल्यू 3 पुटअप करा याच्यामध्ये, एक्सची व्हॅल्यू 3 हे ब्रॅकेटमध्ये टाका. मग आता इथे उत्तर किती आलं, 5 × 3 15 अधिक 3y = 9. हा 15 तिकडे त्यांना मायनस होणार आहे. इथे फक्त 3y उरला, हा 9 - 15. देअरफॉर 3y = -6 आणि 3 जर इकडे आपण डिवाइड केला तर काय होईल, 6/3 दॅट इज -2. म्हणजे व्हॅल्यू काय आल्या, पहिले एक्सची व्हॅल्यू घ्या, ती आली 3. म्हणजे सोल्युशन काय आलं, 3 - 2 हे त्याचं सोल्युशन आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 3 आहे आणि वायची -2 आहे. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. आता इकडे या साईडला ब्रॅकेट कुठे कुठे, तर इथे ब्रॅकेट होती, नंतर 15ला ब्रॅकेट आहे, इथे -6ला ब्रॅकेट आहे, नंतर इथे ब्रॅकेट आहे, नंतर ही व्हॅल्यू इथे ब्रॅकेट आहे आणि शेवटी याला ब्रॅकेट असणार आहे इथे. तर अशा पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी आपण सॉल्व्ह करू शकतो. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. वी हॅव टू सॉल्व दिस सायमल्टेनियस इक्वेशन. बघा कसं सोडवता येईल. 3a + 5b = 26 इक्वेशन नंबर 1. a + 5b = 22 इक्वेशन नंबर 2. आता इथे प्लस मायनस नाही आहे, मग काय करा, इक्वेशन 1 मधून हा मायनस करा. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. 1 मधून हे सबस्ट्रॅक्ट करा. काय होईल बघा, 1 लिहून घ्या. 3a + 5b = 26. नंतर a + 5b = 22. आता इथे आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. सबस्ट्रॅक्ट करताना काय होतं बघा, याचं साईन काहीच नाही म्हणजे प्लस असतं, आणि जेव्हा मायनस करणार आहोत आपण हे सबस्ट्रॅक्ट करणार, ते प्लसचं मायनस होईल, या प्लसचं सुद्धा मायनस होईल, इथे पण प्लस आहे त्याचं पण मायनस होईल. म्हणजे काय चेंजेस होतं बघा, 3a - a म्हणजे उरले 2a + 5b - 5b म्हणजे +0 = 26 - 22 दॅट इज 4. देअरफॉर a = 4/2. देअरफॉर a = 2. म्हणजे a ची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळाली. मग ही फक्त इक्वेशन 1 मध्ये टाका किंवा 2 मध्ये टाका, कुठेही टाकलं तरी चालतं. पुट a = 2 इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 मध्ये 3 इंटू ब्रॅकेट a ची व्हॅल्यू 2 प्लस 5b = 26. 3 × 2 6, therefore plus 5b is equal to 26.
Therefore 5b is equal to 26 minus 6. Therefore 5b is equal to 20. b is equal to 20 upon 5 आणि b is equal to 4. Therefore solution is x, y is equal to, आता x, y घ्यायची गरज नाही कारण इथे आपण काय घेतोय, a आणि b घेतोय. मग a, b, a ची व्हॅल्यू आपल्याकडे 2 आहे आणि b ची 4 आहे. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. Okay, now see the next example. x plus 7y equal to 10 and 3x minus 2y equal to 7. आता इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर नुसतं ॲडिशन करून काही होणार नाही किंवा सबस्ट्रॅक्शन करून काही होणार नाही. मग त्याला काय वापरायचं की आता या ठिकाणी जर समजा आपण या दोघांचा विचार केला, इथं 7 आहे, इथे -2 आहे, मग याला जर 2 ने मल्टिपल केलं तर हा +14 होईल, याला जर 7 ने मल्टिपल केलं तर हा -14 होईल. म्हणजे पुढचं काम सोपं होतं आपलं. किंवा उलटं करता येतं, याला 3 ने मल्टिपल करा आणि दोघांचं सबस्ट्रॅक्शन घ्या तरी चालेल. काही करू शकता की ज्याच्यामुळे फक्त एक टर्म कॅन्सल झाली पाहिजे. एक तर ती x ची टर्म कॅन्सल करा किंवा एक तर y ची करा. मग आपण काय करूया, कोणतं पण करा. जर वरती 3 ने मल्टिपल करूया, मल्टिप्लाय इक्वेशन 1/3. 3 ने मल्टिप्लाय नंतर काय होईल, हा 3x होईल प्लस 21y होईल इक्वल टू 30. इक्वेशन नंबर 3. आता 2 आणि 3चा विचार करा. 2 आणि 3चा विचार करा. याच्यामधून हे मायनस करा किंवा याच्यातून हे मायनस करा, कोणतं पण चालेल. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. कोणतंही पद तुम्ही कॅन्सल करू शकता. x करा किंवा y करा, काही फरक पडत नाही. मग इक्वेशन 3 मधून हा 2 आपण सबस्ट्रॅक्ट करतो. मी 3 लिहून घेतला. 3x प्लस 21y इक्वल टू 30 आणि 2 जो आहे 3x मायनस 2y इक्वल टू 7. ही आपण सबस्ट्रॅक्ट करणार आहे. हा प्लस आहे त्याचा मायनस होईल, हा मायनसचा प्लस होईल, हा प्लसचा मायनस होईल. काय काय होतं बघा, 3x मधून 3x गेले 0 प्लस 21y प्लस 2y दॅट इज 23y इज इक्वल टू 30 मधून 7 गेले, 30 मायनस 7 झाला दॅट इज 23. 30 मधून 7 गेले तर 23. हा 23 इकडे डिवाइड करा. y इक्वल टू 23 अपॉन 23 दॅट इज y इज इक्वल टू 1. पुट y इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. y ची व्हॅल्यू 1 पुटअप करा इक्वेशन 1 मध्ये. काय होईल, x प्लस 7 इंटू ब्रॅकेट y म्हणजे 1 इज इक्वल टू 10. देअरफॉर x प्लस 7 इज इक्वल टू 10. 7 मायनस करा, x इक्वल टू 3 म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळाली. देअरफॉर सोल्युशन इज x, y इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू जरी नंतर काढली तरी लिहिताना असंच लिहायचं, अगोदर x नंतर y. मग काय येईल 3,1. दिस इज द फायनल आन्सर. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. हे एकदम सोपं आहे. इथे मायनस दिसतं, इथे प्लस दिसतं, याला सरळ 3 ने मल्टिपल करा, सोपं होईल. मल्टिप्लाय इक्वेशन 2/3. इक्वेशन 2 ला आपण 3 ने मल्टिपल करणार. मग काय होईल 6x प्लस 3y इक्वल टू 39. इक्वेशन नंबर 3. पहिल्याचं आणि तिसऱ्याची ॲडिशन करा. ॲड इक्वेशन 1 अँड 3 दोघांची ॲडिशन. 1 लिहून घ्या. 2x मायनस 3y इक्वल टू 9 आणि 6x प्लस 3y इक्वल टू 39. ॲडिशन करा. 2x प्लस 6x 8x मायनस 3 प्लस 3 0 आणि हे 48. 8x इक्वल टू 48. देअरफॉर x इक्वल टू 48 अपॉन 8. देअरफॉर x इक्वल टू 6. x ची व्हॅल्यू 6 मिळाली. ही इक्वेशन 1 मध्ये टाका किंवा 2 मध्ये टाका.
पुट x इक्वल टू 3 इन इक्वेशन 2 मध्ये टाकणं सोपं आहे, फार काही गुणाकार वगैरे करावं लागत नाही, डायरेक्ट y मिळतो. तर 2 मध्ये टाकूया इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 काय आपला 2 इंटू ब्रॅकेट 3 प्लस वाय इक्वल टू 13. 6 प्लस वाय इक्वल टू 13. 6 मायनस करा, वाय इक्वल टू 7. देअरफॉर सोल्युशन इज x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 6 अँड 7. इथे करेक्शन आहे बघा, इथे ऑलरेडी 6 घ्यायला पाहिजे आपण, हा 6 घ्यायला पाहिजे आणि 6 इंटू 2 म्हणजे 12 होणार आहे आणि 12 जर मायनस केला तर इथे फक्त 1 उरतो. हे लक्षात ठेवा, कधी कधी किंमत टाकताना चूक झाली की पुढचे उत्तरं चुकणार आहेत, म्हणून इथं y इक्वल टू काय येणार आहे आपलं 1 येणार आहे. थोडंसं करेक्शन तेवढं करून घ्या. आता हेच एक्झाम्पल आपण दुसरं पण विचार करू शकतो. इथे सरळ सरळ सबट्रॅक्शन केली तरी चालेल, कारण हे 2x आहे, मल्टिपल नाही केलं तरी चालेल. पद्धत कोणती वापरा, काय अडचण येत नाही. इथे डायरेक्ट आलं असतं सबट्रॅक्शन करायचं, पहिल्यातून दुसरा सबट्रॅक्ट केला असता तर डायरेक्ट आलं असतं. कोणती मेथड वापरा. ओके, नाव द नेक्स्ट एक्झाम्पल. आता याच्यामध्ये बघा, जर आपल्याला हे कॅन्सल करायचे असतील तर इथे या दोघांमधलं जर 3 दुने 6 केलं, 2 ने मल्टिपल केलं तर हे मायनस मायनस होतात, मग सबट्रॅक्ट केलं की जातील. किंवा याला 5 ने मल्टिपल करायचं आणि याच्यातून हे सबट्रॅक्ट करायचं, तर कुठलीही पद्धत चालेल. मग ठीक आहे, आपण याला मल्टिपल करूया. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. मग 5 ने मल्टिपल केलं तर काय होईल, 5m मायनस 30n इज इक्वल टू मायनस 35. इक्वेशन नंबर 3. मग आता सरळ सरळ पहिल्याचं आणि दुसऱ्याचं तिसऱ्याचं सबट्रॅक्शन घ्या किंवा तिसऱ्यातून पहिलं सबट्रॅक्ट करा, कोणतंही चालतं, काही फरक नाही पडत. मग सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 1. मग 1 अगोदर घ्या, 5m मायनस 3n इक्वल टू 19. याच्यातून आपल्याला हा सबट्रॅक्ट करायचा आहे, 5m मायनस 30n इक्वल टू मायनस 35. सबस्ट्रॅक्शन असल्यामुळे यांचे साईन चेंज होतील, प्लसचा मायनस, हा मायनसचा प्लस आणि हा मायनसचा प्लस. 5m मायनस 5m 0 झाला, मायनस 3n प्लस 30n म्हणजे उरले किती 27n. 30मधून 3 गेला आणि याचं प्लस साईन इज इक्वल टू, इथे पण काय घडेल ॲडिशन सरळ सरळ, 19 प्लस 35 दॅट इज 9 5 14, 1 4 आणि 1 5. देअरफॉर n इज इक्वल टू 54/27. देअरफॉर n इज इक्वल टू 2. पुट n इक्वल टू 2 इन इक्वेशन सेकंड. तिथे सोपं आहे, m मायनस 6 इंटू ब्रॅकेट 2 इज इक्वल टू मायनस 7. देअरफॉर m मायनस 12 इक्वल टू मायनस 7. हा मायनस 12 तिकडे जाणं प्लस होणार आहे. देअरफॉर m इज इक्वल टू मायनस 7 प्लस 12. देअरफॉर m इज इक्वल टू 5. देअरफॉर सोल्युशन इज, अगोदर m घ्या नंतर n घ्या, इज इक्वल टू 5 अँड 2. इथे जर तुम्ही मल्टिप्लाय नसतं केलं याला आणि जर डायरेक्ट इथे याला मल्टिपल केलं असतं तर n कॅन्सल केला असता, व्हॅल्यू आपल्याला m ची मिळाली असते अगोदर आणि मग n ची मिळाली असती, त्याच्याने काही फरक पडत नाही. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. 5x प्लस 2y इक्वल टू मायनस 3 आणि x प्लस 5y इक्वल टू 4. सरळ सरळ याला 5 ने मल्टिपल करा. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. देअरफॉर 5x प्लस 25y इज इक्वल टू 20. इक्वेशन नंबर 3. 3 मधून 1 सबस्ट्रॅक्ट करा किंवा 1 मधून 3 करा, एकच अर्थ होईल. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3. कोणतीही क्रिया करा, एकच उत्तर येणार आहे. मग 5x प्लस 25
वाय इज इक्वल टू 20. याच्यामध्ये आपण फर्स्ट मायनस करतो आहे. 5x प्लस 2y इक्वल टू -3 आणि सबस्ट्रॅक्शन आहे. हा प्लसचा मायनस होईल, प्लसचा मायनस होईल आणि मायनसचा प्लस होईल. 5x मायनस 5x 0 प्लस 25 मायनस 2 म्हणजे प्लस 23y इज इक्वल टू 20 प्लस 3 दॅट इज 23. देअरफॉर y इक्वल टू 23/23, y इज इक्वल टू 1. Put this value in equation 2. Put y equal to 1 in equation 2. याच्यात टाकलं तरी चालेल, याच्यात टाकलं तरी चालेल, जिथे सोपं आहे ते टाका. x प्लस 5 इंटू ब्रॅकेट 1 इज इक्वल टू 4. x प्लस 5 इज इक्वल टू 4. हा तिकडे मायनस होईल. x इक्वल टू 4 मायनस 5, x इक्वल टू -1. Therefore, solution is x, y is equal to -1, -1. Okay, now see the next example. 1/3x plus y equal to 10/3 and 2x. आता हे जे काही फ्रॅक्शनमध्ये दिसतंय आपण त्याला सोपं करूया. याला काय करू, याचा डिनॉमिनेटर सारखा करूया. इथे 3 आहे, याचा पण 3 करायसाठी वरती पण 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, खाली पण. म्हणजे काय बदलेल ते x प्लस 3y/3 आणि इकडे 10/3 आहेच. ओके, हे इक्वेशन आपण कन्सिडर करतोय, बरोबर आहे. फक्त डिनॉमिनेटर सारखा करायचा आहे. मग याला पण वरती 3 ने मल्टिपल करावं लागेल, खाली पण, तेव्हा डिनॉमिनेटर सारखा होतो. आता इकडे पण 3 ने डिवाइड केलं, इकडे पण 3 ने डिवाइड केलं, काढून टाका. काय उरलं मग x प्लस 3y इक्वल टू 10. याला इक्वेशन 3 म्हणा. हे सोपं झालं. आता तसं याचं पण करता येईल. याचा डिनॉमिनेटर 4 करण्यासाठी वरती 4 ने मल्टिपल करावं लागेल. म्हणजे काय होईल 8x प्लस y/4 इज इक्वल टू 11/4. हा इकडे 4 डिवाइड करतो, इकडे करतोय, काढून टाका. 8x प्लस y इज इक्वल टू 11, इक्वेशन नंबर 4. आता 3 आणि 4चा विचार करा इथे कॅन्सल करण्यासाठी. मग आपण एक काम करूया, इथे एक तर 8 ने मल्टिपल करूया किंवा इथे एक तर 3 ने मल्टिपल करूया. तर हे घेऊ आपण, मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय 3 ने मल्टिपल केलं, त्याला काय होईल 8 24x प्लस 3y इक्वल टू 33, इक्वेशन नंबर 5. आता 3 आणि 5चा विचार करा. सरळ सरळ दोघांचे सबस्ट्रॅक्शन करा. याच्यामधून हे सबस्ट्रॅक्ट करा किंवा याच्यातून हे करा, कोणतंही चालेल. मग आपण करूया सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 5. फ्रॉम इक्वेशन 5 मधून आपण 3 मायनस करूया. 5 लिहून घ्या. 24x प्लस 3y इक्वल टू 33 आणि त्याच्यातून 3 नंबरचं हे सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. x प्लस 3y इक्वल टू 10. याचा प्लस आहे, याचा प्लस आहे, टोटल सबस्ट्रॅक्ट करतोय. हा मायनस होईल, हा मायनस होईल आणि हा सुद्धा मायनस होईल. 24 मधून 1x गेला म्हणजे तो उरला 23x. इथं प्लस 3y मायनस 3y 0 झाला आणि इथे उरले आपल्याला 23. मग 23 डिवाइड करा. देअरफॉर x इक्वल टू 23/23, x इक्वल टू 1. ही व्हॅल्यू कुठेही पुट करा, कोणत्याही इक्वेशनमध्ये, इकडे करा, इकडे करा, जिथे सोपं असेल तिथे करा. समजा इथे जर केली तर खूप सोपं होऊन जातं, आपल्याला डायरेक्ट वायची व्हॅल्यू मिळते. कुठेही कोणत्याही इक्वेशनमध्ये टाका, काही फरक पडत नाही. पुट x इक्वल टू 1 इन इक्वेशन 4. इन इक्वेशन 4 काय होईल मग 8 इंटू ब्रॅकेट 1 प्लस y इक्वल टू 11. 8 इंटू 1 8 प्लस y इक्वल टू 11. हा मायनस करा, y इक्वल टू 3. देअरफॉर सोल्युशन इज x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू 1 आणि याची 3.
बघा हे एक्झाम्पल सॉल्व करणं खूप आहे, सोपं आहे. इथे 99, इथे 99, इथे 101, इथे 101 असं जेव्हा असेल ना त्यावेळेस एकदा दोघांची बेरीज करा, एकदा दोघांची सबट्रॅक्शन करा. काय होतं बघा, ॲड इक्वेशन 1 and 2, 1 and 2 काय होईल, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499, 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. दोघांची ॲडिशन. हे दोघं जर ॲड केले तर 200 होतात, इथे पण 200 होतात आणि इकडे जर केले तर हे 1000 होतात. दोघांची ॲडिशन. इथे हे लिहायचं राहून गेलं. 200x प्लस 200y इज इक्वल टू 1000. 200 कॉमन काढा. 200 इंटू ब्रॅकेट x प्लस y इज इक्वल टू 1000. 200 जर डिवाइड केलं तर 5 उरतो. x प्लस वाय इज इक्वल टू 5. इक्वेशन नंबर 3. सोपं इक्वेशन मिळालं. आता कुठेही 99, 101 काहीच नाही आहे. दुसऱ्या कंडिशनला या दोघांची सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1 किंवा उलटं करा. 1 मधून 2 करायचं, 1 मधून 2 करा किंवा 2 मधून 1 करा, काही फरक नाही पडत. सबट्रॅक्शन कोणतंही करा. मग 1 अगोदर घेतो वरती आपण. 99x प्लस 101y इक्वल टू 499. नंतर इथे 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. आता हे सबट्रॅक्शन आहे. सेकंड जे आहे आपण फर्स्टमधून सबट्रॅक्ट करतोय. इथलं साईन मायनस येणार म्हणजे हा प्लसचा मायनस होणार, हा प्लसचा मायनस होणार आणि हा सुद्धा प्लसचा मायनस होणार. काय आलं आता, 99 मायनस 101 म्हणजे इथे उरला -2 2x. इथे प्लस इथे मायनस म्हणजेच 101 मधून 99 गेले तर इथे उरला +2y इज इक्वल टू 499 वजा 501 म्हणजे इथे -2. मग कॉमन काढताना 2 कॉमन काढा. काय होईल, 2 इंटू ब्रॅकेट -x प्लस y इज इक्वल टू -2. आता ह्या 2ने जर डिवाइड केलं तर 0 नाही उरणार, 1 उरेल. म्हणजे काय होईल, -x प्लस y इक्वल टू -1. इक्वेशन नंबर 4. आता आपल्याला गरज आहे 3 आणि 4ची फक्त. एकदम सोपं आहे. एक टर्म प्लस एक मायनस आहे, सरळ सरळ दोघांची ॲडिशन करून टाका. ॲड इक्वेशन 3 and 4. ॲड इक्वेशन 3 and 4 काय होईल, x प्लस वाय इक्वल टू 5 मायनस एक्स प्लस वाय इक्वल टू -1. दोघांची ॲडिशन. x मायनस एक्स 0 अधिक 2y बरोबर 5 वजा 1 म्हणजे 4. 2ने जर डिवाइड केलं तिकडे तर y बरोबर 4/2 आणि म्हणून y बरोबर 2. या y ची किंमत कुठेही टाका, 4 नंबरमध्ये टाका किंवा 3 मध्ये टाका, काही फरक नाही. पुट y इक्वल टू 2 इन इक्वेशन 3. इन इक्वेशन 3 मध्ये फक्त ती व्हॅल्यू पुटअप करा. काय होईल, x प्लस 2 इज इक्वल टू 5. हा +2 तिकडे मायनस होईल. 5 - 2 म्हणजे 3. देअरफॉर सोल्यूशन इज x, y इज इक्वल टू 3 and 2. हे क्रमाने लिहायचं नेहमी लक्षात ठेवा. उलट क्रम करायचं नाही. तुम्ही किंमत काढताना कोणाची अगोदर काढा, वायची काढा किंवा एक्सची काढा, काही फरक पडत नाही. फक्त लिहिताना क्रमानेच लिहा. ओके, नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल. 49x मायनस 57y, 57x मायनस 49. अगोदरचं एक्झाम्पल सारखंच. एकदा ॲडिशन करा, एकदा सबट्रॅक्शन करा. ॲड इक्वेशन 1 and 2. 49x मायनस 57y इक्वल टू 172. 57x मायनस 49y इक्वल टू 252. दोघांची ॲडिशन. दोन्ही प्लस प्लस हे ॲडिशन होईल. 9 7 16 6 4 10. इथे पण मायनस, दोन्ही मायनस मायनस आहे. दोघांची ॲडिशन करा. किती येणार आहे ती, 106 y 16 106. या दोघांची केली तर 2 आणि 2 4 7 आणि 5 12 3 आणि 1 4 424. 106 कॉमन काढा.
106 इंटू ब्रॅकेट x मायनस वाय इक्वल टू 424. देअरफॉर x मायनस वाय इक्वल टू 424 अपॉन 106. सरळ दिसतंय, 4 पट याच्या, 6 चोक 24 आणि 100 गुणिले 4 400. देअरफॉर x मायनस वाय इज इक्वल टू 4. इक्वेशन नंबर 3. हे सिम्प्लिफाईड इक्वेशन आहे. दुसऱ्या स्टेजला दोघांचं सबस्ट्रॅक्शन करा. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. 1 मधून हे 2 सबस्ट्रॅक्ट करा. 1 अगोदर लिहून घ्या. 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. हा पण प्लस आहे, हा पण प्लस आहे आणि आपण सबस्ट्रॅक्शन करतोय म्हणजे साइन्स चेंज होतील. प्लसचा मायनस, या मायनसचा प्लस, हा प्लसचा मायनस. 49 मायनस 57 मायनस 8x मायनस 57 प्लस म्हणजे परत मायनस 8y इक्वल टू 172 वजा 252. उलट होईल आता, म्हणजे साईन मायनस येईल. 252 मध्ये 172 वजा करा. 2तून 2 गेले 0, 15 मधून 7 गेले 8. बरोबर आहे. ओके. 80 त्या ठिकाणी शिल्लक राहिला. किती शिल्लक राहिला? 80. 7 30, 30 आणि 5 8. ओके. 80 मायनस 8 कॉमन काढा. कॉमन काढताना काय करा? मायनस 8 कॉमन काढा. मायनस 8 इथं काय उरला मग? एक्स प्लस वाय इक्वल टू मायनस 80. दोन्हीकडे मायनस मायनस साईडने निघून जाईल आणि 8 भागिले 80 म्हणजे 10. म्हणजे एक्स प्लस वाय इक्वल टू 10. इक्वेशन नंबर 4. सरळ सरळ ॲडिशन केली तर वाय कट होतो, एक शिल्लक राहतो. मग ॲड इक्वेशन 3 and 4. ॲड इक्वेशन 3 and 4 काय होईल? एक्स मायनस वाय इक्वल टू 4 आणि एक्स प्लस वाय इक्वल टू 10. एक्स प्लस एक्स 2x मायनस वाय प्लस वाय 0 इज इक्वल टू 14. 2x तिकडे 2 डिवाइड करा. x इक्वल टू 14 अपॉन 2. देअरफॉर x इक्वल टू 7. हा 7 कुठेही पुट करा. 4 मध्ये पुट करा किंवा 3 मध्ये पुट करा किंवा 4 मध्ये पुट करा. ठीक आहे, 4 मध्ये टाकूया. पुट x इक्वल टू 7 इन इक्वेशन 4. 4 मध्ये टाका. मग x म्हणजे 7 प्लस वाय इज इक्वल टू 10. हा 7 तिकडे मायनस होईल. y इक्वल टू 10 मायनस 7 y इज इक्वल टू 3. y is equal to 3. So therefore the solution is x comma y is equal to 7 and 3. व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. माझं टीचिंग जर तुम्हाला आवडलं असेल माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.